धनंजय मुंडेंची याचिका कोर्टानं फेटाळली. करुणा मुंडेंच्या बाजूने माझगाव कोर्टानं निर्णय दिलाय. पोटगी देण्याचा वांद्रे कोर्टाचा निर्णय अद्याप कायम आहे. करुणा मुंडेंना दर महिना 2 लाख पोटगी द्यावी लागणार आहे. धनंजय मुंडेंना मात्र यामुळे मोठा धक्का बसलाय. करुणा मुंडेंना आता यामुळे दिलासा मिळालाय. करुणा मुंडेंच्या बाजूने माझगाव कोर्टाचा सुद्धा निर्णय आलेला आहे. त्यामुळे पोटगी देण्याचा वांद्रे कोर्टाचा निर्णय मात्र कायम आहे. 2 लाख रुपये पोटगी देण्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय. खरं तर करुणा मुंडे यांनी या संदर्भात माझगाव कोर्टामध्ये लग्नासंदर्भातले पुरावे सादर करणार अशा प्रकारचा दावा केला होता. काल त्यांनी पुरावे सादर केले आणि अखेर आता धनंजय मुंडेंची याचिका मात्र कोर्टाने फेटाळली. वांद्रे कोर्टाने नेमके काय आदेश दिले पाहूयात. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे अंशतः दोषी असल्याचा अंतरिम आदेश देण्यात आला. अंतिम आदेश येईपर्यंत करुणा शर्मा यांना कोणतीही दुखापत होता कामा नये. 18 जुलै 2017च्या वसियतनाम्यात करुणा पहिली तर राजश्री दुसरी पत्नी असल्याचा उल्लेख करण्यात आला. मुलगा शिशिव आणि मुलगी शिवानी आपल्यावर अवलंबून असल्याचं धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये निवडणूक आयोगात शपथपत्र दिलं. त्यामुळे करुणा मुंडे पहिली पत्नी आणि दोनही मुलं धनंजय मुंडे यांचीच असल्याचं सिद्ध होतं. करुणा शर्मा बिझनेस वुमन असल्यानं त्या आर्थिक मदतीसाठी पात्र नाहीत. तर मुलगा शिशिव सज्ञान असल्यानं त्याला देखभाल खर्च देता येणार नाही. मात्र शिवानी मुलगी असल्यानं लग्न होईपर्यंत देखभाल खर्चासाठी पात्र असेल. व्यवसाय करणाऱ्या करुणा शर्मा यांच्यापेक्षा राजकारणी धनंजय मुंडे यांचं उत्पन्न अधिक आहे. त्याचमुळे करुणा मुंडे यांना दरमहा 1,25,000 रुपये देखभाल खर्च द्यावा. कन्या शिवानी हिला लग्न होईपर्यंत दरमहा 75,000 रुपये देखभाल खर्च द्यावा असं कोर्टानं म्हटलं.